नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी मधील विषय विज्ञान भाग पाहणार आहोत. एका नवीन पाठाला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव आहे रासायनिक बंध व रासायनिक बदल व रासायनिक बंध आहे. रासायनिक बदल व रासायनिक बंध म्हणजे काय, या पाठाच्या संदर्भातून आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण सुरुवात करणार की या पाठामध्ये आपण कशा प्रकारे जे रासायनिक बंध आहेत आणि रासायनिक जे बंधामध्ये बदल आणि रासायनिकचे जे बंध आहेत कशा प्रकारे होत आहेत याच्या प्रक्रियेबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. बघ, आपण दिलं आहे या पाठात आपण पदार्थामध्ये होणारे जे रासायनिक बदल आहे, जे हरेक जे पदार्थ आहेत की आपण जे पदार्थ आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो की जे आंबा आहे, चिकू आहे, पेरू आहे, केळे आहे, की जे या पदार्थामध्ये होणारे जे रासायनिक जे बदल आहे व रासायनिक बंध आणि त्याचबरोबर त्या रासायनिक बंधाचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे मुलं आपण पाहणार आहोत स्पष्टीकरणाच्या माध्यमातून सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत. आता मुलांना आपण पाहणार की आपण एखादा आपण फ्रूट आणला आहे, मग ते कोणत्याही प्रकारचं असू दे, आंबा असू दे, चिकू, पेरू म्हणा, केळी म्हणा, पण जर ते आपण यूज केलं नाही की जर आपण ते खाल्ले नाही 4-5 दिवस झाले तर त्याच्यामध्ये एक रासायनिक अभिक्रिया होण्यास सुरुवात होत असेल. मग त्याचं जे साल आहे ते काळं पडायला सुरुवात होते. एखादं जे सफरचंद आहे ते देखील असं सुकं पडून जातं. त्याचप्रमाणे त्याचा जो रंग आहे त्या रंगामध्ये फरक पडतो, त्याच्या स्किनमध्ये त्याचा फरक पडतो, त्याचप्रमाणे त्याच्या टेस्टमध्ये फरक पडतो आणि जर ते वापरत नाही तर त्या फळांना एक वेगळ्या प्रकारची दुर्गंधी लागते. म्हणजेच काय होत आहे, आपला जो पाठ आहे या पाठाचं जे नाव आहे की रासायनिक जे बदल आहे, रासायनिक बदल आणि त्याचा रासायनिक बदल म्हणजे त्याच्यामध्ये काय होत आहे, एक प्रकारचा बदलाव निर्माण होऊन एक वेगळ्या प्रकारची प्रक्रिया त्याच्यात होते आणि एक वेगळा पदार्थ तयार होत असतो. हेच आपण आज या चित्रकरणाच्या माध्यमातून आणि स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजणार. रासायनिक बदल व रासायनिक बंध म्हणजे काय आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, आता इथे त्यांनी तुम्हाला दिलेलं सांगितलंय की कैरीचा आंबा होणे, जो कैरी आहे त्याच्यात काय झालं आहे, बदल होणार आहे की जे कैरी आहे ते कैरीचा आपण काय झाला आहे, आंबा बनला आहे. मग आंब्याचं पुन्हा कैरी होऊ शकते का, तर नाही. तर म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक काय झालेलं आहे, ज्यात बदल झाला आहे. बर्फ वितळणे, जो बर्फ आहे तो बर्फ मेल्ट झाला आहे. म्हणजेच आपले की पाण्याच्या ज्या 3 अवस्था आहे हे आपण 5वीपासून शिकत आलेलो आहोत. आता 8वीमध्ये मुलांना तुम्ही आलेला आहात, म्हणजे हे तुम्हाला पाण्याच्या जे अवस्था आहेत ह्या तुमच्या परफेक्ट लक्षात बसलेल्या आहे. म्हणजे तुम्हाला हे परफेक्ट कळालेलं आहे की पाण्याच्या 3 अवस्था आहेत. मग त्याच्यातला जो स्थायू पदार्थ आहे तो कोणता आहे, बर्फ आहे. मग बर्फ वितळला म्हणजेच काय झालं, तो द्रव पदार्थामध्ये विरघळलेला आहे. कैरीचा आंबा होणे, बर्फ वितळणे, पाणी उकळणे, त्याचप्रमाणे पाण्यात मीठ विरघळणे, जो पाणी त्या पाण्यात मीठ विरघळणे, हिरवे केळे पिवळे होणे, जो आपलं ग्रीन जो कलर आहे केळांचा, जो हिरवा कलर आहे तो पिवळा पडणे. म्हणजेच काय झालं आहे, जे केळ आहे ते कसं झालं आहे, पिवळं पडलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये देखील बदल झालेला आहे. फळ पिकल्यावर सुगंध येणे, एखादं जे फळ आहे आपण फळाचा देखील आपण सुगंध घेतो की नाही. आपण पाहतो की एखादा आंबा आपण घेतला, आपण त्याला छान स्मेल करतो की अरे वा किती सुंदर स्मेल येत आहे ज्या आंब्याचा आहे. की जेव्हा हर एक प्रकारचे जे टाईप्समध्ये जे आंबे आहे आपण पाहू शकतो, जो हापूस आहे, तोतई आहे, पायरिया आहे, जो आंब्याचे जे हर एक प्रकारचे जे कलमी आंबे आहेत, मग त्याचा आपण काय घेत आहोत, सुगंध घेत आहोत. म्हणजे फळ पिकल्यानंतर त्याचा सुगंध येतो. जे फुलं आहे ते फुलं उमरल्यानंतर, ती पूर्ण बहरल्यानंतर, ब्लॉसम झाल्यानंतर देखील त्या फुलांचा सुगंध येतो. परंतु तीच फुले नंतर उमरल्यानंतर जे फ्रेश दिसतात, मग जी फुलं सकाळीच आपल्याला फ्रेश दिसतात, जी उमरलेली असतात, ती संध्याकाळपर्यंत पुन्हा काय होतात, कोमजून जातात. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं आहे, बदल झाला आहे. म्हणजे हाच रासायनिक बदल व रासायनिक बंध म्हणजे काय हे आज आपण स्पष्टीकरणाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. जसा बर्फ उतरलेला दिसत आहे, पाणी गरम झालेलं दिसत आहे, पाण्यात मीठ टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे जे हिरवं केळं आहे ते बघा कशा प्रकारे जो पिवळं पडलेलं आहे, जी फळं आहे ती पिकल्यावर त्याचा कशा प्रकारे जो सुगंध येत आहे. तर अशा प्रकारे बघा त्यांनी सांगितलं आहे की सर्व जे पदार्थ आपण काय करतो आहोत की आपण त्याच्यामध्ये बदल दिसत असतो, आपण फरक पाहत असतो. की जर आपण आणलेलं फ्रेश भाजी किंवा आपण आणलेले फ्रेश जे आपले फ्रूट्स आहेत त्याच्यातला बदल आणि परत 5 दिवसानंतर पाहिलेला बदल, या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला बदल दिसून येत आहे. मग त्याचप्रमाणे आपण पाहिलं जर बटाटा चिरून ठेवला आहे, मग अशा प्रकारचा जो बटाटा आहे तुम्ही नुसत्या बटाटा ठेवला तर तो 10 दिवस देखील चालेल, 15 दिवस पण चालेल. पण जर तुम्ही त्याला कट करून ठेवला तर थोड्या वेळामध्येच त्या बटाट्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, काळाचा आणि लाल झालेला तो बटाटा बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. बटाटा चिरून ठेवल्यावर काळा पडत आहे बघा, अशा प्रकारे त्याच्यावर काळा लेप दिसतो. फुगवलेला फुगा फट दिशी फुटतो. जर फुगा हा प्रमाणापेक्षा जर जास्त फुगवला तर काय होतं, त्याचा फटदिशी तो फुटतो, त्याचा आवाज येतो. खाद्यपदार्थ खराब झाल्यावर आंबूस वास येतो. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एखादा जो खाद्यपदार्थ
खाद्यपदार्थ आहे, तो खाद्यपदार्थ जर एखादा खराब झाला असेल, एखादी पोळी म्हणा किंवा एखादी भाजी म्हणा, मग ते खाल्ल्यानंतर आपल्याला आंबूस प्रकारचा किंवा एक प्रकारे आंबट प्रकारचा वास पण येतो आणि तो खाण्याची जी चव आहे त्या चवीमध्ये देखील फरक पडत असतो. तर अशा प्रकारे हर एक जे पदार्थ आहे त्या पदार्थामध्ये आपल्याला बदल दिसून येतो. बघा, फुगा येतो, फुटतो, जी भाजी आहे ती खाद्यपदार्थ खाल्यावर तो आंबूस आणि वास पकडतो. भाजी खराब झाल्यावर देखील त्याचं चव आणि रंग हे बदलतात. बघा, आता त्यांनी सांगितलं की कोणताही जो रासायनिक बदल होताना मूळ पदार्थाचे संघटन बदलते. जर एखादी रासायनिक जी अभिक्रिया त्याच्यावर होत आहे की त्या फळाला म्हणा किंवा त्या भाजीला म्हणा बरेच दिवस झाल्यावर त्याच्यावर काय होत आहे, एक प्रकारे रासायनिक बदल होताना दिसतो, म्हणजेच मूळ पदार्थाचे संघटन बदलते. म्हणजे जो मूळ पदार्थ आहे तो निघून त्याच्यावरती अभिक्रिया होते व त्याच्यापासून एक वेगळे संघटन असलेला पदार्थ तयार होतो. म्हणजे जसं आपण पाहू शकतो की जे फळ आहे त्याचे खराब झाले, जे केळ आहे ते हिरवं आहे, ते हिरवाचं ते पिवळं झालं आहे, म्हणजे त्याच्यावरती एक रासायनिक अभिक्रिया बनलेली आहे. म्हणजे रासायनिक बदल आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येत आहे. तर अशा प्रकारची रासायनिक ही अभिक्रियाच्या मार्फामध्ये हर एक जे फळं आहेत, भाज्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बदलाव दिसत आहे, त्याचे संघटन बदलते. म्हणजेच काय होतं, वेगळे गुणधर्म असलेला एक नवीन पदार्थ आपल्याला मिळत आहे, की एक प्रकारचा नवीन पदार्थ आपल्याला मिळत आहे. म्हणजे त्याप्रमाणे आपण समजा पाणी आणि साखर घेतलं, पाणी आणि मीठ घेतलं, तर ते दोन्ही मिश्रण मिक्स केलं तर आपल्याला काय मिळणार, एक वेगळ्या प्रकारचा सरबत मिळणार आहे. जर लिंबू घेतलं, पाणी घेतलं आणि आपण मीठ घेतलं, तर हे त्यांनी मिक्स केलं, साखर टाकली, तर एक प्रकारचा एक छान सरबत बनतो. म्हणजेच काय, एक वेगळे गुणधर्म असलेला आपल्याला एक नवीन पदार्थ इथे तयार होताना आपल्याला दिसत आहे. मग हे जे पदार्थ आहे आपल्याला रासायनिक अभिक्रियेमध्ये किंवा सूत्रामध्ये आपल्याला कशा प्रकारे मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. बघा, इथे दिली आहे रासायनिक अभिक्रिया, म्हणजे त्याची एक आतल्यात काय होत आहे, रासायनिक ही अभिक्रिया होत आहे. ही म्हणजे त्याच्यात सांगितले की यात प्रत्येक नावाऐवजी त्या पदार्थाचे रासायनिक सूत्र हे लिहिलेले की ते रासायनिक समीकरण होते, की त्यामध्ये त्या प्रत्येक नावाऐवजी की जे नाव घेतलेलं आहे की कोणत्या हर एक प्रकारची जी रासायनिक जी अभिक्रिया होते त्या नावाऐवजी त्या पदार्थाचे काय घेतलेले आहे, सूत्र घेतलेले आहे. एक रासायनिक सूत्र लिहिले की ते रासायनिक समीकरण होते. मग अशा प्रकारचे रासायनिक समीकरण होते. म्हणजेच काय आहे, 2Na म्हणजे काय की 2Na + Cl2, म्हणजे इथे काय झालेलं बांधकूट जी तयार झालेला जो पदार्थ आहे तो अशा प्रकारे ते दर्शवलेला आहे. म्हणजेच काय, 2Na म्हणजे काय आहे, बघा इथे दिलेले आहे. म्हणजे तिथे काय दिलेलं आहे, 2Na म्हणजे सोडियम आहे आणि +Cl2 म्हणजे काय आहे, क्लोराईड आहे. म्हणजे सोडियम आणि क्लोरीन म्हणून काय झालेलं आहे, सोडियम क्लोराईड झालेलं आहे. तर अशा प्रकारची अभिक्रिया इथे झालेली आहे. पुन्हा एकदा सांगते, 2Na म्हणजे इथे सोडियम आहे आणि इथे Cl2 म्हणजे क्लोरीन आहे. तर सोडियम क्लोरीन आहे म्हणून काय झाले, सोडियम क्लोराईड तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारची इथे एक रासायनिक समीकरण आपल्याला इथे तयार झालं आहे. 2Na + Cl2 इथे तयार झालं आहे. आता बघा, इथे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे. मग रासायनिक अभिक्रिया लिहिताना मूळचे पदार्थ हे डाव्या बाजूला लिहितात. जे मूळचा जो पदार्थ आहे तो कुठे लिहिला गेलेला आहे, तो इथे बघा आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे. जो मूळचा पदार्थ आहे तो इथे डाव्या बाजूला दिलेला आहे आणि जो क्रिया होत आहे तयार झालेला नवीन पदार्थ हा उजव्या बाजूला लिहितात व मध्ये बाण काढतात. तर अशा प्रकारे जो पूर्ण तयार झालेला पदार्थ आहे त्याचे बघा इकडे तो आपल्या उजव्या बाजूला लिहिलेला आहे. या बाणाचे टोक तयार झालेल्या पदार्थाच्या दिशेला असते व ही अभिक्रिया दिशा दर्शवणारी बाण आहे. आणि अशा प्रकारची क्रिया पूर्ण झाली हे दर्शवणारा हा अशा प्रकारचा इथे बाण आपल्याला दिसत आहे. बघा, अशा प्रकारे इथे तुम्हाला चित्र दिसत आहे की हा जो बाण तयार झाला आहे. म्हणजेच 2Na म्हणजे काय, सोडियम क्लोरीन, सोडियम + क्लोरीन म्हणजे काय झालेलं आहे, सोडियम क्लोराईड अशा प्रकारचा तयार झालेला पदार्थ आहे. त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. आणि त्यांना काय म्हणत आहे, अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात. या अभिक्रियेमुळे तयार होणाऱ्या नवीन पदार्थांना उत्पादित असे म्हणतात. आणि जो नवीन तयार झालेला जो पदार्थ आहे तो काय आहे, उत्पादित पदार्थ असे आपण त्याला म्हणणार आहोत. अभिक्रियेतील उत्पादिताची जागा बाणाच्या उजव्या बाजूला असते. आता याची जी जागा कुठे आहे, बाणाच्या ह्या उजव्या बाजूला, आपला जो आपला हात आहे या उजव्या बाजूला जी उत्पादिताची जागा इथे आपल्याला या अभिक्रियेमध्ये दिसत आहे. आता इथे त्यांनी रासायनिक बदल व शाब्दिक समीकरण म्हणजे काय आपण हे समजून घेणार आहोत. बघा, आता त्यांनी ते दिले आहे, रासायनिक बदल घडताना मूळच्या द्रव्याचे रासायनिक संघटन बदलून वेगळे रासायनिक संघटन
असलेली. पण आता जर रासायनिक जर बदल घडायचा असेल तर जो मूळचा जो घटक आहे किंवा मूळच्या द्रव्याचे जे रासायनिक संघटन घडत असते बदल जाते, म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेले जे मूळचे जे घटक आहेत ते बदलून ते संघटन होते आणि एक वेगळ्या प्रकारचे रासायनिक संघटन हे निर्माण करण्याची जी प्रक्रिया आहे मग ती आपण रासायनिक सूत्राच्या माध्यमातून लिहित असतो. जसे आपण पाहिले की जसे सोडियम आणि क्लोरीन आहे, वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ आपल्याला इथे तयार होताना दिसत असतात. जसं आपण पाहिलं आहे की जे पाणी, मीठ, साखर आणि मीठ घेतलं आणि लिंबू घेतलं तर त्याचं आपण काय म्हणलं, तेव्हा एक वेगळ्या प्रकारचा नवीन गुणधर्माचा सर्व पदार्थ तयार होतो. म्हणजे आपण घेतलं आहे की जर मीठ घेतलं आहे आणि आपण खाण्याचा सोडा घेतला आहे किंवा लिंबू आणि खाण्याचा सोडा घेतला आहे तर मग त्याच्यामध्ये देखील एक नवीन पदार्थ आपण तयार झालेला आपण पाहू शकतो. तर बघा अशा प्रकारे वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ इथे तयार होताना दिसत आहे. असे हे जे पदार्थ आहे बघा, उदाहरणार्थ आता त्यांनी बघा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे की लिंबू रसात खाण्याचा सोडा मिसळल्यास घडून येणारा बदल हा लिंबू रसातील सायट्रिक आम्लामध्ये होतो. व बघा जर आपण काय घेतलं आहे, एक लिंबू घेतला आहे आणि त्याचप्रमाणे हा जो खाण्याचा सोडा आहे, आपण खाण्याचा सोडा कशात टाकतो मुलांनो, त्याचा उपयोग कुठे करतो की एखाद्या विशेष करू जे तळणाचे जे पदार्थ आहेत आपण म्हणू शकतो की बटाटा भजी आहे, कांदा भजी आहे, ती फुगण्यासाठी किंवा ती व्यवस्थित म्हणजे फुटू नये त्याच्यासाठी ते फुगण्यासाठी आपण खाण्याचा सोडा त्याच्यामध्ये टाकलेला जातो. त्याचप्रमाणे लिंबाचा वापर आपण भाजीमध्ये एखाद्या भाजीमध्ये देखील करतो, व्हेजमध्ये नॉनव्हेजमध्ये करत असतो. मग हे जे दोन्ही पदार्थ आहेत लिंबू रसामध्ये तर खाण्याचा सोडा मिक्स केला म्हणजे आपण या सोड्यामध्ये जर लिंबाचे थेंब टाकले किंवा त्याचा रस टाकला तर जो घडून येणारा जो बदल आहे तो लिंबातील रसामुळे काय होत आहे, सायट्रिक आम्लामध्ये त्याचे परावर्तन होत आहे किंवा ते परावर्तित होत आहे आणि त्याच्यापासून जे सायट्रिक आम्ल बनत आहे व तयार जो होणार त्याच्यापासून जो वायू आहे तो कार्बन डायऑक्साईडमुळे असतो. जो तयार होणारा वायू आहे तो कसा आहे, कार्बन डायऑक्साईडमुळे असतो. व या रासायनिक अभिक्रियेसाठी पुढील प्रमाणे शाब्दिक रसायनीकरण लिहिता येते. मग ही जी अभिक्रिया आहे कोणती अभिक्रिया आहे की लिंबू आणि त्याचप्रमाणे खाण्याचा सोडा हे दोन्ही जर मिक्स केले तर त्याच्यापासून काय होत आहे, कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे. मग या रासायनिक अभिक्रियेसाठी पुढील प्रमाणे शाब्दिक सूत्रामध्ये त्याचं समीकरण दिलं गेलेलं आहे. मग ते कोणत्या प्रकारचं शाब्दिक समीकरण आहे बघा, ते देखील आता आपण पाहणार आहोत. बघा आता त्यांनी दिले आहे सायट्रिक आम्ल जे कोण आहे, जो लिंबू आहे आणि सोडियम बायोकार्बोनेट म्हणजे कोणता आहे, खाण्याचा सोडा आहे. म्हणजे इथे काय दिलं आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम सायट्रेट. समजले मुलांना, म्हणजे यांनी इथे मोठ्या अक्षरात दिले परंतु आपण पुढे सूत्रामध्ये पाहणार आहोत. तर सायट्रिक आम्ल कोणता आहे, सायट्रिक आम्ल म्हणजे लिंबू आहे आणि सोडियम बायकार्बोनेट कोण आहे, जो खाण्याचा सोडा आहे. मग या दोघं एकत्रित आले किंवा यांच्यावर जे रासायनिक अभिक्रिया होऊन कोणता पदार्थ बनलेला आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम सायट्रेट बनलेला आहे. म्हणजेच आम्ल व आम्लारी म्हणजे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस क्षारी उदासीकरण अभिक्रिया आहे. तर अशा प्रकारे बघा त्यांनी इथे सूत्रामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी समजलेलं आहे मुलांना की मी तुम्हाला बघा इथे क्लिअर सांगितलेलं आहे. आता आपण पुढचं आहे रासायनिक बदलाचे दुसरे उदाहरण म्हणजे एका परीक्षा नळीत ताजी सोन्याची निवळी घेऊन घेतली. एक परीक्षा नळी काय आहे की एक काचाची एक छोटी अशी नळी असते की जी आरपार आपल्याला ट्रान्सफर असते आणि त्याच्यातून आपण कोणतीही क्रिया केली तर आपल्याला तिच्या आतमध्ये असलेला जो रासायनिक पदार्थ आहे तो कोणत्या रंगाचा आहे हे आपल्याला स्पष्टपणे दिसतो. प्रयोगशाळेमध्ये या परीक्षा नळीचा वापर केला जातो. आता त्याने उदाहरण घेतलं आहे की एका परीक्षा नळीमध्ये ताजी सोन्याची निवळी घेतली आहे की ताजी सोन्याची ही निवळी बघायच्यामध्ये घेतलेली आहे. त्यात फुंक नळीने फुंकत राहिलेली आहे आणि त्याच्यात फुंक नळी घेतली आणि त्याच्यामध्ये त्या नळीमध्ये फुंकत राहिलं आहे. काय दिसून येणार आहे बघा की जर त्या नळीमध्ये आपण जर फुंकलं आहे त्याच्यामध्ये काय टाकलं आहे, चुन्याची निवळी टाकली आहे म्हणजे चुन्याची जी बारीक पूड आहे ती टाकली आहे आणि त्याच्यात फुंक नळीने फुंकत राहिलेलं आहे. म्हणजे त्याला हवा दिलेली आहे, त्याला आपण काय दिलं आहे, प्रेशर दिलेलं आहे, दाब दिलेला आहे. मग रंगहीन असलेली जी चुन्याची निवळी ही दुधाळ झालेली दिसून येते. मग याच्यावर काय अभिक्रिया झालेली आहे की जे आपण फुंकर मारल्यामुळे जे चुन्याची निवळी आहे त्याला जर आपण फुंकर मारली आहे तर जी रंगहीन असलेली म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा रंग नव्हता सुरुवातीला की आपण ती आपल्या परीक्षा नळीमध्ये टाकली आहे आणि फक्त कोणतंही पाणी न टाकता फक्त त्याला फुंकर मारल्यामुळे ती रंगहीन असलेली सूर्याची निवळी कशी झाली आहे, दुधाळ झालेली आहे. म्हणजे जणू काही ती एक प्रकारे दुधाचा आकार म्हणजे आपल्याला ती सफेद रंगामध्ये ती आढळून येत आहे. बघा दुधाळ झालेली ती आपल्याला दिसून येत आहे. बघा अशा प्रकारची चित्रामध्ये इथे दिसत आहे. तिचा रंग हा दुधासारखा किंवा सफेद झालेला दिसत आहे. आणखीन काही वेळाने पांढरा अद्रावणे सायू परीक्षा नळीच्या तळाशी बसलेले दिसून येतात आणि आणखीन काही त्याचे जे पार्टिकल्स आहेत म्हणजे त्याचे जे छोटे छोटे जे कण आहेत ते कुठे आपल्याला बसलेले दिसतात, अद्रावणी पदार्थ जे स्थायू परीक्षा नळीच्या ह्या तळाशी बनलेले दिसतात. म्हणजेच कुठे मुलांना
बघा इथे तुम्हाला इथे तळाशी भरलेले दिसतात. हे जे छोटे 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 बारीक जे कण आहेत ते काय अद्रावणीय, द्रावणीय पदार्थ कोणते आणि अद्रावणीय पदार्थ कोणते, हा देखील पाठ आपल्याला झालेला आहे इयत्ता 5वीच्या विज्ञान विषयामध्ये, की जे पाण्यामध्ये विरघळून जातात ते द्रवणीय पदार्थ, जे पाण्यात विरघळत नाही ते अद्रावणीय पदार्थ. म्हणजे जे बारीक बारीक कण आहे, जे पार्टिकल्स आहेत, ते कण कुठे बसले आहेत, जे स्नायू परीक्षा नळीच्या तळाशी बसलेले आहेत. म्हणजे ते कुठे आहेत, या साईडला इथे आहे, असे बसल्याचे दिसून येत आहे. मुलांना तुम्हाला पण बघा या चित्रामध्ये इथे दिसून येत आहे की जे पार्टिकल्स आहेत ते अशा प्रकारे, अजून काही वेळाने पांढरा द्रवणे जो स्थायू पदार्थ आहे इथे बघा अशा प्रकारचे जे पार्टिकल्स आहेत ते खाली दिसत आहे. हा कॅल्शियम कार्बोनेटचा अवक्षेप आहे आणि यालाच काय म्हणणं आहे, कॅल्शियम कार्बोनेटचा अवशेष आहे. चुन्याची निवळी दुधाळ झाली याचा अर्थ तिच्यात फुंकणारी वाटे मिसळलेला वायू हा कार्बन डायऑक्साईड होत आहे. बघा आता चुन्याची जी निवळी ही दुधाळ झाली म्हणजेच काय झालं आहे, याचा अर्थ काय आपण समजायचं की जी रंग ही दुधाची निवळी होती ती कशी झालेली आहे, दुधाळ झालेली आहे. ती तिला सफेद असा रंग आलेला आहे आणि त्याचमुळे याचा अर्थ काय की तिच्यात फुंकनळी वाटे मिसळलेला जो वायू आहे म्हणजे तो कोणता आहे, वायू कार्बन डायऑक्साईड होता. जो आपण जो फुंकर घेतो आपण त्या फुंकरच्या वाट्यामधून कोणता वायू बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड वायू होता आणि त्याच्यामुळे ती दुधाची निवळी कशी झालेली आहे, ही सफेद रंगाची आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा इथे तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता की कशा प्रकारे झाली आहे. आता याच्या सूत्रामध्ये कशा प्रकारे रूपांतर होणार आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस कॅल्शियम हायड्रोक्साईड मिळून काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट प्लस पाणी आहे. बघा इथे त्यांनी सांगितलं आहे, काय सांगितले, कॅल्शियम कार्बन डायऑक्साईड प्लस कॅल्शियम हायड्रोक्साईड आणि मग ते सगळं मिळून त्याचं काय झालेलं आहे, कॅल्शियम कार्बोनेट प्लस पाणी आहे. मग त्याच्या सूत्रामध्ये देखील त्यांनी इथे उदाहरण दिलेलं आहे, CO2 प्लस COOH2. CO2 म्हणजे काय आहे, कार्बन डायऑक्साईड आहे आणि कॅल्शियम हायड्रोक्साईड आणि मग इथे दिलेलं आहे कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O म्हणजे काय आहे, इथे पाणी आहे. बघा इथे देखील दिसत आहे. म्हणजे हे जे दिलेलं चित्र आहे, हे दिलेलं तुम्हाला शब्दात दिलेलं आहे तेच तुम्हाला इथे सूत्राच्या माध्यमातून दिलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आहे प्लस CaOH2 म्हणजे काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आहे आणि मग इथे CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे आणि O2 म्हणजे ऑक्सिजन आहे. हे नेहमी लक्षातच ठेवायचं आहे. हे आपले काय आहेत, सूत्र आहे, ते आपण एवढे जे लांब लिहितो त्याच्या सूत्रामध्ये त्याची मांडणी केलेली आपल्याला इथे दिसून येत आहे. आता नैसर्गिक रासायनिक बदल आहे. मग नैसर्गिक रासायनिक बदल कोणकोणत्या प्रकारे होत आहेत बघा. आता त्यांनी दिलेलं आहे, श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालू असणारी जैविक प्रक्रिया आहे. आता श्वसन म्हणजे काय, श्वास घेणे, की जेव्हा प्रत्येक मनुष्य हा जन्माला आल्यानंतर तो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत तो काय घेत असतो, श्वास घेत असतो आणि श्वास घेणे ही कशी आहे, नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की नैसर्गिक रासायनिक बदल कशा प्रकारे होत आहे, की श्वसन ही आपल्या जीवनात सतत चालणारी प्रक्रिया, ती अखंडपणे चालणारी प्रक्रिया, त्याच्यामध्ये कधीही खंड पडत नाही. माणूस जोपर्यंत किंवा मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तो काय करत आहे, श्वास घेत आहे आणि त्याची जी प्रक्रिया ही शेवटच्या क्षणापर्यंतही चालू राहत असते. अशा प्रकारे ही जी प्रक्रिया आहे ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. या क्रियेमध्ये आपण श्वासावाटे हवा आत घेतो व उच्च श्वासावाटे कार्बन डायऑक्साईड वायू व पाण्याची वाफ बाहेर पडते. की हवा आत घेणे आणि बाहेर सोडणे, जो हवा आत घेतो तो कोणता हवा आहे, कोणता वायू आहे, जो ऑक्सिजन आहे म्हणजे O2 आहे आणि जो आपण वायू बाहेर सोडतो तो कोणता आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. वायू व पाण्याची जी वाफ आहे ती बाहेर पडते. आपण बोलताना देखील कधी कधी आपल्या तोंडातून वायू हे बाहेर पडत असतं. तर अशा प्रकारे ही जी चालणारी ही दुहेरी क्रिया आहे की एका वेळेस आपण एका वेळेस ऑक्सिजन वायू घेतो आतमध्ये आणि दुसऱ्या वेळेस आपण कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर सोडतो. यावरून आपल्याला समजते की श्वासावाटे घेतलेल्या हवेतील ऑक्सिजनच्या पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होत असते. बघा यावरून आपल्याला काय समजतं की आपण जो ऑक्सिजन घेतला आहे तो ऑक्सिजन आपण घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. यावरून आपल्याला काय समजतं की श्वासावाटे घेतलेला जो ऑक्सिजनची जी पेशी आहे त्या पेशीच्या ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होत असते. कोणत्या गोष्टीबरोबर, जो आपला हवेतील जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनच्या पेशीमधील जो ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजमधील त्याच्याबरोबर ही रासायनिक ही अभिक्रिया होत असते व त्यामुळे कार्बन डायऑक्साईड व पाणी तयार होत असते. आणि अशा प्रकारे कार्बन डायऑक्साईड तयार होऊन या रासायनिक अभिक्रियेचे शाब्दिक व रासायनिक समीकरणे ही पुढील प्रमाणे आहेत. मग त्याची जी शाब्दिक समीकरणं आहेत ती कोणत्या प्रकारची आहेत, ती सूत्रामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. मग शाब्दिक समीकरण कोणतं आहे, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन म्हणजे काय, श्वसन आहे, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड प्लस काय दिले आहे, ते पाणी दिलेलं आहे. बघा अशा प्रकारे शाब्दिक समीकरणाच्या म्हणजे सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला इथे क्लिअर केलेलं आहे.
मग आता त्यांनी इथे काय सांगितलंय की रासायनिक समीकरण कसं दिले, इथे शाब्दिक समीकरण दिले आणि ते रासायनिक. शाब्दिक म्हणजे इथे त्यांनी तुम्हाला शब्दामध्ये लिहून दाखवलेलं आहे आणि रासायनिक समीकरण म्हणजे तुम्हाला इथे सूत्राच्या माध्यमातून लिहून दाखवलं आहे. म्हणजेच कसं दिलंय की बघा, शाब्दिक समीकरण ग्लुकोज प्लस ऑक्सिजन म्हणजे श्वसन आहे, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी आहे. आता रासायनिक समीकरण म्हणजे C6H12O6 प्लस O2 श्वसन आणि CO2 प्लस H2O. CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि प्लस H2O म्हणजे पाणी आहे. हे देखील लक्षातच ठेवायचं, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आहे. ग्लुकोजचं काय बघा इथे दिले, ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. O2 काय आहे मी सुरुवातीला सांगितलं, O2 म्हणजे काय आहे, ऑक्सिजन आहे. आणि ग्लुकोजची जी परिभाषा आहे किंवा तिचं जे सूत्र आहे ते काय आहे, C6H12O6 प्लस काय आहे, O2 श्वसन आहे. आणि मग त्याचं काय झालेलं आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस H2O म्हणजे पाण्यामध्ये. तर अशा प्रकारे शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण म्हणजे सूत्राच्या माध्यमातून देखील तुम्हाला इथे स्पष्ट केलेलं आहे की कशा प्रकारे त्याच्या दोन्ही क्रियामध्ये त्याची अभिक्रिया ही तुम्हाला इथे दर्शवलेली आहे. हे देखील तुम्ही तुम्हाला क्लिअर केलं आहे. तर अप्रकाश संश्लेषण, आता जो पहिला पार्ट आहे प्रकाश संश्लेषण, तो कोणत्या प्रकारचा बघायचे त्यांनी दाखवलेला आहे की सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात. या नैसर्गिक रासायनिक आहेत की जे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून जे वनस्पती आहेत ते आपले स्वतःचे अन्न तयार करतात, त्यासाठी कार्बन डायऑक्साईडची जे मदत घेत असतात. हे क्लिअर आहे की त्याच्यामुळे त्यांच्या हरितद्रव्याच्या माध्यमातून ते वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. मग आता त्यांनीच बघा इथे दिले की जे सूर्यप्रकाशामध्ये हिरव्या ज्या वनस्पती त्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून प्रकाशची क्रिया करतात. आणि ही जी प्रक्रिया आहे ती कशी आहे, ही नैसर्गिक रासायनिक आहे. म्हणजे नैसर्गिक प्रक्रिया आहे. हे नैसर्गिक रासायनिक ह्या बदलासाठी की शाब्दिक व रासायनिक समीकरण हे पुढील प्रमाणे. मग यांची जी प्रक्रिया होत आहे प्रकाश संश्लेषणाची, त्याच्यासाठी शाब्दिक आणि रासायनिक प्रक्रिया ही कोणत्या प्रकारची आहे ते देखील बघायचं त्यांनी दिले आहे. मग शाब्दिक समीकरण कशा प्रकारे येऊ शकतं बघा इथे दिलेलं आहे. शाब्दिक प्रक्रिया आणि शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण हे कोणत्या प्रकारचं आहे बघा इथे पाहणार आहोत. शाब्दिक समीकरणामध्ये काय दिलं आहे, कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी दिलेलं आहे. आणि सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ग्लुकोज व ऑक्सिजन झाले आहे. म्हणजे सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून हरितद्रव्य म्हणजे ह्याचं काम केलं जातं, जेणेकरून जे वनस्पती आहे ते स्वतःचे अन्न हे स्वतः तयार करतात. मग रासायनिक समीकरण म्हणजेच काय आहे, सूत्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आहे आणि प्लस H2O म्हणजे पाणी आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे. सूर्यप्रकाश आणि त्याच्यामध्ये ते काय करत आहे, C6H12O6 म्हणजे काय आहे, हे ग्लुकोजचे सूत्र आहे. हे ग्लुकोजचे सूत्र आहे. O2 म्हणजे काय आहे, ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचे सूत्र आहे. तर अशा प्रकारे बघा इथे तुम्हाला शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण या दोन्हीच्या माध्यमातून सांगितलं आहे. CO2 म्हणजेच काय आहे मुलांनो, कार्बन डायऑक्साईड आहे. पाण्याची व्याख्या आहे H2O आहे. त्याचप्रमाणे ते ग्लुकोजचं काय, 6C H12O6 म्हणजे काय आहे, ग्लुकोज आहे की आपल्या शरीरामध्ये देखील ग्लुकोज म्हणजे काय, साखरेचं जे प्रमाण आहे. तर अशा प्रकारे इथे त्यांनी तुम्हाला म्हणून शाब्दिक आणि रासायनिक समीकरण हे दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला इथे समजून सांगितलेली मी तुम्हाला दिलेली आहे. चला आता आपण पुढचा पाठ पाहणार आहोत मुलांनो. इथे दिले मानवनिर्मित नैसर्गिक बदल. आता आपण पाहिलं निसर्ग निर्मित रासायनिक बदल. आता इथे मानवनिर्मित रासायनिक बदल कोणते आहेत बघा. त्यांनी दिले आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या उपयोगासाठी अनेक रासायनिक बदल हे घडवून आणतो. बघा, जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय करतो की आपल्या उपयोगासाठी, जे आपल्या उपयोगाचे आहेत त्याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये अनेक रासायनिक जे बदल आहेत ते घडवून आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे आपल्या गरजेनुसार त्याचा जसा वापर असेल, जसा उपयोग असेल तसा आपण करत असतो. यापैकी एक म्हणजे सोडा, लिंबू याचा उपयोग शीतपेयात करतात. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जर आपल्याला सरबत करायचं असेल की आपल्याला वाटलं की चला आता आपल्याला आपली इम्युनिटी पॉवर समजा झाली की आपण वीक वाटतो की आपल्याला अशक्तपणा वाटतोय, मग आपण काय करतो की लिंबू पाण्याचं आपण काय करतो, शीतपेय घेतो. मग लिंबू पाणी घेऊन त्याच्यामध्ये लिंबू मिसळून करतो, त्याच्यात साखर टाकतो आणि थोडं मीठ टाकून आपण एक शीतपेय तयार करतो. म्हणजे आपण आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करत आहोत ना. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्यापैकी एक म्हणजे त्यांनी सोडा आणि लिंबूचं उदाहरण घेतलं आहे. याचा उपयोग शीतपेय करता. म्हणजेच काय आहे की एक थंड पेय. शीतपेयाचा अर्थ काय आहे, थंड पेय म्हणजे पाणी एक कोल्ड ड्रिंक म्हणून आपण त्याचा देखील वापर करत असतो आपल्या गरजेनुसार, आपल्या सोयीनुसार. आता इंधनाचे ज्वलन त्याच्यामध्ये कशा प्रकारे उपयोग होत आहे बघा पाहणार आहोत. ऊर्जा मिळवण्यासाठी लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस हे जाळले जातात. आता त्यांनी सांगितले जर ऊर्जा मिळवण्याची असेल त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीचा उपयोग करणं गरजेचं आहे. साहजिक असेल लाकूड कशासाठी वापर केला जातो की लाकडाच्या मार्फत देखील मुलांना अन्न शिजवण्याचं काम केलं जातं. की जेव्हा फार पूर्वी
गॅस नव्हते, स्टोव्ह नव्हते, तर कशाच्या माध्यमातून स्वयंपाक केला जायचा? साहजिकच आहे की शेगडीच्या माध्यमातून केला जायचा, की जिथे चूल असते त्या चुलीच्या माध्यमातून, की जिथे ही जी मोठी मोठी लाकडं आहेत ती फोडली जायची, त्याच्या बारीक काटका तयार केल्या जायच्या आणि त्याच्यापासून इंधन म्हणून हे मिळवलं जायचं. म्हणून फार सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणू शकतो गॅसचा किंवा स्टोव्हचा शोध लागला नव्हता, त्या काळापासून आपण म्हणून चुलीवरती स्वयंपाक केला जातं, म्हणजे इंधनाचं काम केलं जात आहे. कोळसा देखील त्याच्यामध्ये वापरला जात आहे. कोळसाचा वापर हा देखील इंधन म्हणून केला जात आहे. रेल्वेमध्ये देखील फार पूर्वी केला जात असे की कोळशाच्या माध्यमातून हे इंधन चालू असायचं. त्याचप्रमाणे पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस हा जाता. पेट्रोल देखील हे म्हणून जे 4 चाकाच्या ज्या सर्व गाड्या आहेत त्याच्यामध्ये 2 व्हीलर्स आहे, 4 व्हीलर्स आहे, त्याच्यामध्ये देखील वापर केला जातो. त्याचप्रमाणे नंतर पुढे स्टोव्ह आल्यानंतर रॉकेलचा वापर करण्यात आला व स्वयंपाकाचा गॅस जातात. आणि आता जो आधुनिक काळामध्ये आहे की जो गॅसेस वापरले जातात हर एक घरामध्ये, त्याचा देखील इंधन म्हणून हा वापर केला जात आहे. तशा प्रकारे इंधन कोणकोणते आहे, त्याचा उपयोग काय आहे हे देखील इथे मी तुम्हाला सांगितले आहे. या सर्व इंधनामध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ म्हणजेच आहे कार्बन होय. आणि या सर्व प्रकारचं जे इंधन आहे, या इंधनामध्ये एक वायू आहे, तो कोणता आहे? कार्बन वायू इथे दिसून येत आहे. की कोणत्याही प्रकारचं इंधन असू दे, मग त्या कोळशाचं इंधन असू दे, एक कोळसा म्हणून इंधन म्हणून वापरलं जातं, त्याप्रमाणे लाकूड म्हणून इंधन म्हणून वापरलं जातं. मग या सर्व इंधनामध्ये ज्वलनाचं जे काम आहे तो कोण करत आहे? मुलांनो, एक कार्बन वायू जो आहे तो कार्बन वायू करत आहे. मग अशा प्रकारे कार्बन वायू हा काय करत आहे? इंधन म्हणून त्याचा वापर करण्यात येत आहे. या कार्बनाचा संयोग हवेतील ऑक्सिजनाबरोबर होतो व कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते. बघा, आता या कार्बनचा जो संयोग आहे तो कशाबरोबर होत आहे? हवेमध्ये मिक्स होत आहे. जर ज्वलन होत आहे तर ज्वलनातून काय निघत आहे? कार्बन निघत आहे. मग कार्बनाचा जो संयोग होत आहे म्हणजे त्याचा जो मेळ होत आहे तो कोणाबरोबर होत आहे? हवेतील ऑक्सिजन बरोबर होत आहे. आणि होतो व त्यानंतर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होते आणि त्याच्यापासून काय तयार होत आहे? कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे. कळालं मुलांनो? कार्बन डायऑक्साईड कशा प्रकारे तयार होतो? की जे इंधन म्हणून कोळसा किंवा लाकूड वापरला जातो त्याच्यापासून कार्बन तयार होतो. हा कार्बनचा संबंध हा हवेत असणाऱ्या वायू बरोबर जुळतो, म्हणजे हवेतील जे ऑक्सिजन बरोबर त्याचा संयोग होतो आणि त्यामुळे त्याच्याबरोबर काय तयार होत आहे? कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित तयार होत आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहणार की ज्वलनापासून कोणता पदार्थ हा तयार होत आहे? कार्बन डायऑक्साईड वायू हा उत्पादित म्हणून हा तयार होत आहे. तर अशा वेळेस बघायला तुम्हाला दिसत आहे. या सर्व ज्वलनाच्या क्रियेसाठी सामायिक असे पुढील समीकरण आहे. मग याचं देखील एक समीकरण आहे की ज्वलनाच्या क्रियेसाठी एक सामायिक जे समीकरण आहे, जे सूत्राच्या माध्यमातून तुम्हाला इथे दिलेलं आहे, ते देखील मुलांना इथे बघा आपण पाहणार आहोत. बघा, इथे ते दिलेलं आहे शाब्दिक समीकरण आणि इथे रासायनिक समीकरण दिलेलं आहे. शाब्दिक समीकरणामध्ये काय दिलेलं आहे बघा आपण पाहणार आहोत. ते शाब्दिक समीकरण आहे कार्बन म्हणजेच काय आहे? सी आहे. कार्बनचं सूत्र काय आहे? सी आहे. आणि ऑक्सिजन म्हणजे O2 आहे, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कार्बन डायऑक्साईड म्हणजे तुम्हाला माहितच आहे CO2 आहे. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन मिळून काय झालं आहे? कार्बन डायऑक्साईड झालेला आहे. अशा प्रकारे हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्या हवेमध्ये मिसळल्यानंतर काय झालेलं आहे? जो हवेमध्ये कार्बन मिळालेला आहे ऑक्सिजनच्या बरोबर आणि त्याचा संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड वायू हा तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे याची निर्मिती झाली आहे. कळालंय मुलांनो? की जो कोळसा आणि लाकूड याच्या ज्वलनातून काय निघत आहे? कार्बन निघत आहे. हा कार्बन कुठे जात आहे? हवेमध्ये मिक्स होत आहे. ज्या ऑक्सिजनमध्ये असलेल्या हवेमध्ये मिळून त्याचा संयोग होत आहे आणि त्यांच्या संयोगाने काय होत आहे? कार्बन डायऑक्साईड तयार होत आहे. म्हणजे सी म्हणजे कार्बन, O2 म्हणजे ऑक्सिजन, म्हणजेच मिळून काय झालेलं आहे? कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार झालेला आहे. आता कळालं मुलांना याची अभिक्रिया कशी झालेली आहे ते तुम्हाला नीट आणि क्लिअर मिळते. तुम्हाला शाब्दिक समीकरणातून आणि रासायनिक समीकरणातून देखील समजलं आहे. आता पुढे पाहणार आहोत. इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे. जर इंधनाचे ज्वलन जे होत आहे ते कसं होत आहे? जलद होत आहे आणि हा अपरिवर्तनीय बदल आहे. म्हणजे याच्यामध्ये परिवर्तन हा म्हणजे परिवर्तनीय म्हणजे बदल होणार आहे, पण याच्यात अपरिवर्तनीय, त्याच्यात बदल होत नाही आहे. आता नेक्स्ट आहे विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचे शहाबादी फरशी स्वच्छ करणे. तर आता बघायला सांगितलं की जे विरल हायड्रोक्लोरिक जे आम्लाने काय करायचं आहे? शहाबादी फरशीला स्वच्छ करायचं आहे. मग ते कशा प्रकारे करायचं बघा, आता त्यांनी ते चित्र दाखवलं आहे. शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेटने होते आहे. बघा, जर आपल्याला जर स्वच्छ करायची असेल शहाबादी जी फरशी आहे, जी आपल्या घरातली जी फरशी म्हणा किंवा लादी म्हणा, पण ती वेगळ्या प्रकारची आहे, परंतु इथे शहाबादी जी फरशी आहे बघा, ती इथे तुम्हाला स्वच्छ व्हाईट
व्हाईट कलरमध्ये दिसत आहे किंवा सफेद कलरमध्ये दिसत आहे, मग ती जर आपल्याला मुलांना स्वच्छ करायची असेल तर त्याच्यासाठी कोणते पदार्थ वापरलेला आहे, मुख्यतः कॅल्शियम कार्बोनेट ठेवते. जो कॅल्शियम कार्बोनेट आहे त्या पदार्थाने तिला ती स्वच्छ करता येते. बघा इथे जो फरशी ही हायड्रोक्लोरिक आम्ल आहे, म्हणजे इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथे हायड्रोक्लोरिक दिले पण इथे हायड्रोक्लोरिक आम्ल असलं पाहिजे. फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना फरशीच्या वरच्या थराशी हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर बघा त्यांनी टाकलं आहे की जर ही फरशी स्वच्छ करायची असेल त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर केलेला गेला आहे. या रासायनिक अभिक्रिया होऊन 3 उपदिते तयार होतात आणि या रासायनिक अभिक्रिया त्याच्यामध्ये होऊन अशा प्रकारचे 3 उपदिते होतात. यापैकी एक कॅल्शियम क्लोराईड पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यावर निघून जाते. मग ते हायड्रोक्लोरिक जे आम्ल आहे ते कशामध्ये टाकले जात आहे, पाण्यामध्ये टाकलं जात आहे. बघा एक कॅल्शियम क्लोराईड हे पाण्यात हे द्रवणीय आहे, म्हणजे ते पाण्यामध्ये मिक्स होत आहे, ते विरून जात आहे आणि त्या पाण्याने धुतल्यावर ते काय होत आहे, निघून जात आहे. दुसरं उपादित आहे CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. याचे बुडबुडे हवेत मिसळून जातात. CO2 म्हणजेच काय आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. आपण मागाशी शिकलो ना, C म्हणजे कार्बन, O2 म्हणजे ऑक्सिजन, म्हणजेच मिळून काय झालं आहे, कार्बन डायऑक्साईड झालं आहे. मग दुसरं उपादित काय आहे, CO2 आहे म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. याचे जे बुडबुड आहेत ते कशात, हवेमध्ये मिसळून जात आहेत, हवेमध्ये ते मिळून जात आहेत. अशा प्रकारे बघा हे 2 प्रकार तिथे आहेत. तिसरं आहे, तिसरे उपादित पाणी जे पाण्यात मिसळून जाते आणि जो तिसरा प्रकार आहे ते पाण्यामध्ये मिसळून जाण्याचं ते काम करत आहे. बघा आता त्यांनी शाब्दिक उदाहरण आणि इथे तुम्हाला रासायनिक समीकरण इथे दिलेले आहे. बघा तर रासायनिक आणि शाब्दिक आणि रासायनिक अगोदर तुम्हाला मी शाब्दिक उदाहरण इथे तुम्हाला समजून सांगत आहे. शाब्दिक समीकरण म्हणजे काय की कॅल्शियम कार्बोनेट आणि प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल आहे. इथे काय झालं, हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच मी काय झाले, कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड प्लस पाणी आहे. तर अशा प्रकारे शाब्दिक समीकरणामध्ये त्यांनी तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे की कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल प्लस कॅल्शियम क्लोराईड आणि कॅल्शियम ऑक्साईड प्लस पाणी आहे. मग रासायनिक समीकरण काय, CaCO3 म्हणजेच काय, कॅल्शियम कार्बोनेट आणि HCl म्हणजे काय, हायड्रोक्लोरिक आम्ल आहे. HCl हायड्रोक्लोरिक आम्ल प्लस परत त्यांनी दिले कॅल्शियम बघा इथे दिले कॅल्शियम क्लोराईड आहे इथे दिले प्लस CO2 म्हणजे आहे कार्बन डायऑक्साईड आहे. H2O म्हणजे काय आहे, पाणी आहे. म्हणजे ते कसं आहे, असंतुलित आहे, म्हणजे ते कसं आहे, त्याचं प्रमाण नाही आहे. मग परत दिले CaCO3 म्हणजे काय आहे, कॅल्शियम कार्बोनेट प्लस 2HCl हायड्रोलिक म्हणजे 2 HCl म्हणजे हायड्रोजिक आम्ल म्हणजे हायड्रोजन आहे आणि 2HCl म्हणजे 2 हायड्रोजन आहेत. HCl म्हणजे हायड्रोजन आणि 2HCl म्हणजे 2 हायड्रोजन आहे, हे समजून घ्यायचं आहे. मग बरोबर CaCl2 म्हणजे इथे काय झालेलं आहे बघा, कार्बन बघा दिलं की कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साईड म्हणजेच काय झालं आहे, प्लस CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस H2O म्हणजे पाणी, म्हणजे हे कसं झालं आहे, संतुलित झालेलं आहे. तर अशा प्रकारे जी उदाहरणं आहेत मुलांनो मी तुम्हाला इथे शाब्दिक समीकरण म्हणजे काय आणि रासायनिक समीकरणामध्ये देखील त्याच्या सूत्रामधून तुम्हाला मी इथे क्लिअर करून सांगितलेली आहे.